रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता रूप पाहता लोचनी, रूप पाहता
हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आवडे देवासी तो ऐका प्रकार देवासी तो ऐका प्रकार तो ऐका प्रकार देवासी तो ऐका प्रकार हे चाल म्हणण्यासाठी हरिभक्तपरायण ईश्वरीताई साबळे व त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण वैष्णवीताई दुबे. बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून या आता विठाला आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत की ज्यांच्या घरी तुम्ही आम्ही नाही मग कोणी. जगाच्या मालकाने 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. एवढंच नाही तर दत्तरूपामध्ये चोपदारकी सुद्धा केली. असे असणारे महान भगवत भक्त एकनाथ महाराज की त्यांच्या बाबतीमध्ये असंच म्हणावे लागेल. नाथांनी केले भक्तीचे मंथन म्हणून आला देवकी नंदन त्याने उगाळिले चंदन अशा नाथांना त्रिवार वंदन. असे असणारे नाथ बाबा यांचा भार चरणाचा नाही फक्त 4 चरणाचा अभंग.
सर्वांना रुचेल, सर्वांना पचेल. काही जणांच्या पाठांतरीत सुद्धा हा अभंग आहे. आणि देवाला काय आवडते ना, भगवान परमात्म्याला काय आवडते हे जीवाला समजावून सांगणारा हा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. जगाचा चालक विश्वाचा मालक सत्ताधीश भगवान पांडुरंग की त्याच्या कृपेने तुम्ही आम्ही चालतोय. त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान ही हालत नाही. तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझी या सत्तेने वेदासी बोल. हे तुझी याद तेरे वेदासी बोलो, याद तेरे वेदासी बोलो. तुझी आवाज सूर्याची चला तुझी ऐसा तू समाजा ब्रह्मांडाचा घर, ऐसा तू समाजा ब्रह्मांडाचा घर. हे सूर्याची चला तुझी सूर्याची चला तुझी ऐसा तू समाजा ब्रह्मांडाचा घर, ऐसा तू समाजा ब्रह्मांडाचा घर. सत्ता आणि राहिली अनंत अमग कोटे. पहा, देवाच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान ही हालत नाही. त्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही चालतो. त्याच्या सत्तेशिवाय सूर्य सुद्धा चालू शकत नाही. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे आणि सूर्यासी चालणे तुझ्यावर. असं असणारा भगवान परमात्मा त्याच्या कृपेने किंवा यवतेश्वर बाबांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे. त्या सप्ताहामध्ये मला कीर्तन करण्याची संधी भेटली. स्वतःचं परमभाग्य समजते आणि भाग्यवान समजते मी स्वतःला की यवतेश्वर बाबाची सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. ज्यांनी मला ही सेवा दिली असेल असे सर्वच गावकरी मंडळी असतील त्यांचे मनापासून आभार मी व्यक्त करते. अगदी कोणतंही काम असू द्या पप्पांसोबत मिळून मिसळून करतात. सर्वच तरुण मंडळी असतील त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. ऐका, आणि सांगू का तुम्हाला, तुम्ही सुद्धा भाग्यवान आहोत की या गावामध्ये या धर्म मंडपामध्ये तुम्ही आलात. कारण इथं कोण येते माहिती आहे? सपने तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी का सपना पूरा नहीं होता. काय
सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी का सपना पूरा नहीं होता। उसी तरह इन धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता वही है जिसे मेरा भगवान बुलाता है। येतंय कोण? त्याला माझा देव बोलवतो ते येते। मग तुम्ही भाग्यवान आहात, तुमचेही मनापासून आभार व्यक्त करते। तुम्ही माझ्या कीर्तनासाठी आलात। ज्यांनी मला ही सेवा दिली असेल सर्वच गावकरी मंडळी असतील। आता मला सांगू का, सर्वांचे चेहरे लक्षात आहेत, इथं एकही चेहरा असा नाही की माझ्या लक्षात नाही आहे। प्रत्येकाचं नावही पाठ आहे, चेहरा लक्षात आहे, परंतु जर सगळ्यांची नावं घेत बसले ना कधी उजेडान समजणार नाही। म्हणून थोडक्याच वेळामध्ये कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न करते। सर्वांनी अगदी मला सर्वजण अगदी मुलीप्रमाणे माया लावणारे सर्वच गावकरी मंडळी असतील त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। गायनाची सुंदर अशी साथ करणाऱ्या माझ्याच म्हणजे माझ्या गुरुवर्यांच्या संस्थेतील ज्या संस्थेमध्ये मी शिकते ना त्या संस्थेमधील हे लेकरं आहेत, खूप छान खेळतात। या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचं ही गायन ऐकायला भेटणार आहे। आणि खरं सांगू का, असे 2 लेकरं नाही तर चकलांबा या गावामध्ये अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे। त्या संस्थेमध्ये 250 मुली सांभाळण्याचं काम जर कोण करत असेल तर माझे गुरुवर्य हरिभक्त परायण साध्वी सोनाली दिदी। ऐका, 2 लेकरं सांभाळायला घरी आपल्याला अवघड जातात, परंतु अगदी आईप्रमाणे माया लावणाऱ्या माझ्या गुरुवांच्या ही चरणी नतमस्तक होते। संस्थेतील काही मुली आलेल्या आहेत, त्या सर्वच मुली आहेत, खूप छान खेळतात। टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। अगदी गायनाला सुंदर अशी साथ करणाऱ्या की ज्यांचा आवाज महाराष्ट्रावर आहे। आता दीदीला कुठे जरी कार्यक्रम असला ना दीदींना फोन येतात, दीदी ईश्वरीताईंना आणि वैष्णवीताईंना सोबत घेऊन या। एवढ्या छान गायन करतात। इकडल्या असणाऱ्या वैष्णवीताई ईश्वरीताई साबळे मनापासून आभार व्यक्त करते, खूप छान गायन करतात बरं का। आणि त्याच त्यांना साथ करणाऱ्या वैष्णवीताई डुबे त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते। इकडे सुंदर असं गायन करणारे महाराज, नाव काय तुमचं? अभिमन्यू महाराज ढाकणे। सुंदर आवाज आहे, एवढा सुंदर आवाज की ज्यावेळेस मी गावामध्ये आले ना मी पाहिलं, अरे एवढा सुंदर आवाज आहे म्हटल्यानंतर कुणीतरी चांगलं गायनाचार्य दिसते। एवढा सुंदर आवाज आहे तुमचा, मनापासून आभार व्यक्त करते। तिकडं गायनाला कोण आहे का दुसरं? दीपक महाराज, त्यांचेही मनापासून आभार करते। आणि सुंदर अशी पाकवादाची साथ करणारे आपल्याच गावचं भूषण असणारे बाळू महाराज बसवरकर, तुमचेही मनापासून आभार व्यक्त करते। इतका छान पकवाज वाजवतात, ऐका, त्यांची तर थाप पकवाजावरती पडली ना अख्खा महाराष्ट्र हलतोय। एवढं सुंदर असं पकवाज वादन करतात। टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। तुमचेही मनापासून आभार व्यक्त करते। महाराज खूप छान वाजवता। अगदी पकवाज वाजवणं हे एका पुरुषाचं कर्तव्य आहे, एका पुरुषाचं वाद्य आहे, परंतु अगदी किती ताकदीने वाजवावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या साक्षीताई। खूप छान वाजवतात। टाळी वाजवा तिच्यासाठी। ते म्हणतात ना, मी तुला माझ्या तालावर नाचवीन, ते मला आणि टाळकण्याला नाही, तुम्हा सर्वांना तालावर नाचवण्याचं काम करतात त्या। खूप छान वाजवतात। तुमचेही मनापासून आभार व्यक्त करते। अगदी यवतेश्वर बाबांच्या छत्रछायेखाली इनामदार गुरुजी यांच्या आशीर्वादाने सुंदर असा सप्ताह चालू आहे। अगदी तुम्हीही या कीर्तनासाठी उपस्थित राहिलात, कारण तुम्ही जर नसते मी काय दगडाला कीर्तन सांगितलं असतं का? नाही, तुम्ही ही कीर्तनासाठी उपस्थित राहिलात आणि स्वतःचं भाग्य ठरवते। कारण दुसऱ्या गावामध्ये ना कीर्तन करण्यासाठी काही योग येतो, परंतु एवढं काही नवल नसतं, परंतु ज्या भूमीमध्ये जन्म झालाय ना त्या भूमीमध्ये आज कीर्तन करण्याची संधी भेटती, स्वतःला भाग्यवान ठरवते मी। अगदी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि गुरुवारांच्या चरणी नतमस्तक होते, आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे ओळायचंय, परंतु काही प्रश्नांची उत्तर मला द्या। ऐका, टीव्ही बघतात का तुम्ही? बोलतच नाही बाई, बोला ना हो। दुसरा महाराज असता तर साहजिक आहे ना बोलणं, पण तुमच्याच गावाची मुलगी आहे मी आणि लहानपणीपासून आपली ओळख आहे, त्याच्यामुळे बोलत चालायचं। कारण प्रत्येक जणी तुम्ही मला ओळखतात, तुम्ही ओळखतात का माहित नाही, पण मी तुम्हाला ओळखते ना, मग बोलत चालायचं। टीव्ही बघतात का? तुमचा आवाजच येत नाही। टीव्ही बघतात का महिला मंडळ? टीव्ही बघत असताना टीव्हीत बातम्या बघतात का? नाही बघतात ना?
बातम्या बघत असताना सर्वप्रथम ठळक बातम्या बघता का डायरेक्टच बातम्या बघतात? अगोदर ठळक बातम्या दाखवल्या जातात का पुढच्या बातम्या समजण्याकरता सोप्या जातात. त्याचप्रमाणे या अभंगाचा सरळ अर्थ पाहायचा आहे म्हणजे पुढचा अभंग सोडवण्याकरता सोपा जाईल. नाथ बाबा या अभंगामध्ये भगवंताची आवड सांगतात. काय आवडतंय देवाला? आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतंय? जो नामस्मरण करतोय तो देवाला आवडतो. त्याच्या कंठामध्ये नामधारण आहे ना तो देवाला आवडतो. एका कीर्तनात मी सांगितलं कंठामध्ये नामधारण करा. कीर्तन झाल्यानंतर एक व्यक्ती माझ्याकडे आला, दीदी कंठामध्ये नामधारण करायचं म्हणजे काय देवाचा फोटो कंठात चिटकवायचा का? मी म्हटलं तसं नाही. कंठामध्ये नामधारण करणे म्हणजे काय माहिती आहे? एखाद्या मंत्राचं सारखं सारखं उच्चारण करणे म्हणजे कंठामध्ये नामधारण करणे. ज्याच्या कंठामध्ये नामधारण आहे ना तो देवाला आवडतो. देवाला आणखी काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे तो देवाला आवडतो. ज्याच्या भाळावरती चंदनाचा टिळा आहे ना तोही देवाला आवडतो. आणि मनामध्ये ज्याच्या संतांविषयी आदर आहे तो देवाला आवडतो. सांगेन तुम्हाला गळ्यामध्ये कितीही सोनं घाला तुम्ही, काय गळ्यामध्ये कितीही सोनं घाला ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. पण सांगू का माऊली, गळ्यामध्ये एकदा पवित्र तुळशीची माळ घालून पहा, प्रत्येक व्यक्ती जाता येता तुम्हाला रामकृष्ण हरी माऊली म्हटल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद कशामध्ये? तुळशीमध्ये. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करावी, ते माझ्या देवाला आवडेल. आणखी काय आवडतं देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधना निर्धारी आन नाही. ज्याच्या जीवनामध्ये पंढरपूरची यात्रा आहे ना तो सुद्धा देवाला आवडतो. काय जन्माला आलात ना तर पंढरपूरची यात्रा करा. ज्या दिवशी तुम्ही पंढरपूरची यात्रा करता त्या पंढरपूरच्या देवाचं मुख पाहताल त्या दिवशी तुमचं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाची वारी करा, ते माझ्या देवाला आवडेल. आणि शेवटच्या चरणात नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, आणि तो देवा परमपूज्य जगे का. ज्याच्या जीवनामध्ये असा नियम आहे ना, कसा नियम? नामस्मरण करणे, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणे, भालावरती चंदनाचा टिळा लावणे आणि मनामध्ये संतांविषयी प्रेम असे, असा ज्याचा नियम आहे ना तो माझ्या देवाला तर आवडतोच, परंतु जगामध्ये भारतामध्ये तो वंदनीय ठरतो. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल आपल्याला अभंगाकडे वळायचंय. परंतु महत्वाचा मुद्दा असा की ज्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय ना ती भूमी फार पवित्र आहे. पवित्र ते कुळा पावना तो देश, पवित्र ते कुळा पावना फार पवित्र आहे. या देशाबद्दल या भूमीबद्दल फार कवीने वर्णन केले. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, ओ भारत देश है मेरा, ए भारत देश है मेरा,
देशाबद्दल फार कवींनी वर्णन केलंय. सुंदर आहे हा देश, सांगेन हा देश सुंदर आणि पवित्र का आहे. 4 गोष्टीमुळे हा देश पवित्र आहे. पहिली गोष्ट, या देशामध्ये संत आहेत म्हणून हा देश महान आहे. काय? पहिली गोष्ट, या देशामध्ये संत आहेत म्हणून हा देश महान आहे. दुसरी गोष्ट, या देशामध्ये ग्रंथ आहेत म्हणून हा देश महान आहे. तिसरी गोष्ट, या देशामध्ये पंत आहेत म्हणून हा देश महान आहे. आणि चौथी गोष्ट, या देशामध्ये भगवंत आहे म्हणून हा देश महान आहे. सांगेन मी तुम्हाला काय करतात संत. ऐका, संत काय करतात? संत लिहितात ग्रंथ. मग ग्रंथ काय करत असतील? ग्रंथ दाखवतात पंथ. पंथ काय करतात? पंथ भेटवतो भगवंत. आणि भगवंत काय करतो? तर जन्म मरणाच्या आधी करतो दुःखांचा अंत. म्हणून मूळ पाया संत. सांगू का, या 4 गोष्टीमुळे हा देश महान ठरलेला आहे. आणि खरं सांगते, या देशामध्ये आपण आता जन्माला आलो, परंतु याच देशामध्ये, या पवित्र भूमीमध्ये काही काळा अगोदर माझ्या संतांनी जन्म घेतला. या भूमीमध्ये ज्ञानोबराय जन्माला आले काही काळा अगोदर, बरं का. ज्ञानोबराय जन्माला आले, तुकोबराय ही जन्माला आले, एकनाथ महाराज जन्माला आले, अनेक संत जन्माला आले. परंतु जन्माला आल्यानंतर काय केलं? काय केलं असेल जन्माला आल्यावर? जन्माला आले आणि वारकरी संप्रदायाचा पताका उंच केला. या वारकरी संप्रदायाचा ध्वजा फडकवला कुणी? संतांनी. आपलं कार्य पूर्ण केलं. परंतु हे काय एकाचं काम नव्हतं. एकाचं काम नव्हतं, हे सर्व संतांनी मिळून केलं. बहिणाबाईंनी सुंदर असं वर्णन केलं एका अभंगामध्ये. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. नामात याचा किंकार, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाचा पाया जर कोणी रचला असेल तर ज्ञानदेव महाराजांनी. या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी जन्मला रचला. परंतु ज्ञानोबाराय काय सामान्य नाही आहे. ज्ञानोबारायांना काय म्हटलं जातं? ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा ज्ञानाचा सागर ज्ञानाची नदी नाही, ओढा सुद्धा नाही, तर ज्ञानाचा सागर. ज्या सागरामधल्या पाण्याचं कधी मोजमाप करता येत नाही ना, त्याचप्रमाणे ज्ञानोबारायांच्या ज्ञानाचंही कधी मोजमाप करता येणार नाहीये. एवढंच नाही, ज्ञानोबाराय हे सर्व साधकांचे मायबाप सुद्धा झाले. साधकांचा मायबाप दरुशान हारे ताप, साधकांचा मायबाप दरुशान हारे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. सर्व साधकांचे मायबाप कोण झालं असेल तर ज्ञानोबाराय. म्हणून या वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला? ज्ञानोबारायांनी.
ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. या वारकरी संप्रदायाचा कळस जर कोण झाला असेल तर तुकाराम महाराज. सांगेन तुम्हाला, कळस होणं सोपं नाही. तुकाराम या महाराज या वारकरी संप्रदायाचा कळस झाले. आणि या वारकरी संप्रदायाचा खांब जर कोण झाला असेल तर एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी खूप काही केलं आपल्याकरता. आणि खरं सांगते, खांब होणं सोपं नाही आहे, कुणालाच नाही जमणार ते, फक्त नाथांना जमलं. खांब झाले नाथ बाबा. बरं मला सांगा, एखादं घर बांधायचं असतं, मग घर बांधत असताना सर्वप्रथम काय घराचा स्लॅब टाकला जातोय का? हा, बोलत नाहीत. बोलत चला ना, मग तुम्ही नाही बोलले तर मला उल्हास नाही येणार. आधी स्लॅब टाकला जातोय का? नाही. अगोदर पाया बांधला जातो, नंतर खांब बांधले जातात आणि खांबाच्या आधारावरती स्लॅब टाकला जातोय. ज्याप्रमाणे त्या स्लॅबला खांबाचा आधार असतोय ना, त्याप्रमाणे या वारकरी संप्रदायाला एकनाथ महाराजांचा आधार आहे. खूप काही केलं त्यांनी आपल्याकरता. नाथबाबांनी काही ग्रंथ लिहिले, कशासाठी? वारकरी संप्रदायाकरता. अरे या वारकरी संप्रदायामधले लोक हे ग्रंथ वाचतील, कुठेतरी वारकरी संप्रदाय पुढे जाईल, कुठेतरी त्याचा प्रसार होईल. परंतु काही ज्ञानी लोक आहेत ना, तेच ग्रंथ वाचतात, परंतु काहींच्या डोक्यात येत नाहीत. मग नाथबाबांनी कूट अभंगाची रचना केली, कूट अभंग निवडून काढले. कोणी? नाथबाबांनी कूट अभंग निवडले, पण ते कूट अभंग सुद्धा आपल्या डोक्यात येत नाहीत. मग नाथांनी सुंदर अशा भारुडाची रचना केली. किती सुंदर नाथांची भारुडा! या शेजानी ना, या शेजानी ना, बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं, पंढरीला नेलं, पंढरीला नेलं, पंढरीला नेलं, पंढरीला या शेजारीला, नाही केला मला पंढरीला, पंढरीला नेलं, पंढरीला नेलं. याचे गाठीनं बरं नाही केलं ग बयो, याचे गाठीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, किती सुंदर नाथांचे भारुडा. या शेजारी ना, या शेजारी ना, बरं नाही केलं ग बयो, मला कीर्तनाला नेलं ग बयो. कीर्तनाला का पंढरीला? नाथांचे खूप सुंदर भारुड आहेत. मग अशा नाथांचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला. विठाला विठाला पहा, अभंग कुणाचा आहे? महिला मंडळ. अभंग कुणाचा आहे? हा, नाथ महाराजांचा आहे की नाही? अभंग आहे नाथ महाराजांचा. मग ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे ना, त्यांचा अधिकार पाहूया. कोण होते नाथ बाबा? एका अक्षरात सांगून जाईल का? कोण होते नाथ बाबा? ज्यांनी काळावरती विजय मिळवला ना, ते माझे नाथ बाबा.
ज्या काळाला आपण भीतो, ज्या काळाला पाहिलं तर आपण थरथर कापतोय, त्या काळावरती विजय मिळवणारे कोण? नाथ बाबा. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदी नाचू गाऊ, काळ देहासी ज्या काळाला आपण घाबरतोय ना, का नाही घाबरत? तुम्ही घाबरतात का नाही? बोलतच नाही. ज्या काळाला आपण घाबरतोय ना, त्या काळाला नाथबाबांनी हातामध्ये धरलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आपण ज्या काळाला घाबरतोय ना, त्या काळाला नाथबाबांनी माथा दिला. आता कोणी म्हणेल कसं नाथांनी विजय मिळवला काळावरती? सांगेल. एक वेळेसचा प्रसंग आहे. नाथबाबांनी आपला देह सोडला. काय? नाथबाबांनी आपला देह सोडला आणि नाथबाबा चौघांच्या खांद्यावरती चालले. आता चौघांच्या खांद्यावरती कधी जातात? आता तरी सांगा, कधी जातात? मेल्यावरती. ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू होतो ना, त्यावेळेस चौघांच्या खांद्यावरती जातात. मग नाथांचाही मृत्यू झाला, नाथबाबा चौघांच्या खांद्यावरती चालले. परंतु ज्या दिवशी नाथबाबा वारले, त्यांचा मृत्यू झाला, त्या दिवशी ना एका बाईला आपली मुलगी सासरी पाठवायची होती. आणि बाया शकून अपशकून खूप मानत असतात बरं का. सांगते तुम्हाला, आपण जर एखाद्या चांगल्या कामाला चाललोत ना, एखादं मुंगूस आडवं गेला, तो कोणता शकून आहे? शुभ शकून. आपण जर एखाद्या चांगल्या कामाला चाललोत आणि जात असताना एखादी बाई हंडा घेऊन आडवा गेली ना, शुभ शकून आहे. चांगल्या कामाला जात असताना हरणाचा कळप आडवा गेला, तोही शुभ शकून आहे. पण चांगल्या कामाला जात असताना जर मांजर आडवी गेली तर तो कोणता शकून? अपशकून. पण खरं सांगते दादा, चांगल्या कामाला जात असताना जर माणूस आडवा गेला तर मांजरीपेक्षाही वाईट आहे. खरं सांगते, मांजर एक काम होऊ देणार नाही, पण जो माणूस आहे ना 1000 कामे होऊ देणार नाही. म्हणून मांजरीपेक्षा माणूस वाईट आहे. मग शकून अपशकून खूप मानत असतात. बाई म्हटली अपशकून झाला. अरे या ब्राह्मणाला काय आजच मरायचं होतं का? माझ्या मुलीला सासरी पाठवायचं होतं आणि आजच हा ब्राह्मण मेला. कोण म्हणतंय? ती बाई सहज म्हटली बरं का. परंतु नाथांच्या कानावरती गेला. नाथबाबांना कळलं, रे आज आपल्यामुळे कुणाचं तरी वाईट होते. नाथबाबा कुठे उठून बसले? चौघांच्या खाद्यावरती. नाथबाबा उठून बसले आणि मला सांगा, एखादं मेलेलं प्रेत झोपल्यानंतर जागेवरती उठून बसल्यानंतर काय हालत झाली असेल? बरं मला सांगा, एखाद्या घरी एखाद्याचा मृत्यू होऊ नये, परंतु उदाहरण सांगते. एखाद्याचा मृत्यू झालाय, मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या घरचे रडायला लागले. घरचे रडायला लागले आणि तो नाचत आला. अरे रडू नका, मी आलोय. घरचे राहतील का? नाही राहणार. मग नाथबाबा उठून बसले. जे नाथांच्या मागे आले होते ना लोक, ते पळून गेले आणि खांदेकरी चक्कर येऊन पडले. खांदेकरी चक्कर येऊन पडले. नाथबाबांनी सांगितलं, बाई अगोदर तुझी मुलगी सासरी पाठव, नंतर माझा देह सोडलो. बाईने सांगितल्याप्रमाणे आपली मुलगी सासरी पाठवली आणि नाथांनी परत देह सोडला. नाथबाबा परत चौघांच्या खांद्यावरती चालले. परंतु खरं सांगू का, विशेषता म्हणजे अशी की जे खांदेकरी होते ना, ते नाथांचे भावकी होती. भावकी म्हटले, अरे नाथांनी जीवनभर परमार्थ केला. कोण म्हणतंय? भावकी. आपण गेल्यावरही अशीच म्हणणार. भावकी म्हटली, आपण जीवनभर परमार्थ केला, परंतु शेवटी आपणच कामे आलो. भगवंत आला का? नाही आला. भावकीला गर्व झाला, नाथाला सहन नाही झालं. नाथबाबा परत उठून बसले. भावकी खाली उतरा, मला नाही यायचं तुमच्यासोबत. उतरले खाली आणि गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली. सांगायचं काय? काळावरती विजय ज्यांनी मिळवला ना, ते असणारे नाथबाबा. पण याच्याही पुढे जाऊन सांगेल, काळावरती विजय मिळवला यात नवल नाही,
त्यांनी काळाच्या बापावरती विजय मिळवला. कसा सांगू? काळाचा बाप कोण? भगवान परमात्मा. काळाचा बाप भगवान परमात्मा आणि जगाचा विश्वाचा मालक आहे ना, तो नातांच्या घरी 36 वर्ष कावडी. कावडीने पाणी घ्या तरी चंद्रपाणी वाहे. पाणीच्या घरी चंद्रपाणी वाहे. कावडीने पाणीच्या घरी चंद्रपाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंतित जमाए. भक्ती भावे निरावंतित जमाए. भक्ती भावे निरावंतित जमाए. भक्ती भावे निरावंतित योग्य प्रमाण दिलं महाराजांनी, टाळ्या वाजवा. योग्य प्रमाण दिलंच पाहिजे, नाहीतर एखाद्याचा मृत्यू झालाय तिथे 10वीला गेल्यानंतर एखादं म्हटलं उजळले भाग्य. अरे तुझं उजळूत नामे भाग्य. बरं एखाद्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तिथं जर म्हटले महाराज ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसंही होणार, तुझंच तेरसं करते राहतील का ते? त्यांचं तेरसं करतील महाराजांचं. महाराजांनी योग्य प्रमाण दिलं. जगाचा मालक त्यांच्या घरी लाभतोय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. जगाचा मालक त्यांच्या घरी पाणी वाहतोय. कधी आपल्या घरी आलाय का लोटा भर पाणी घेऊन? भगवान परमात्मा नाही आला, पण जगाचा मालक त्यांच्या घरी पाणी वाहतोय. कुणाच्या घरी? नातांच्या घरी. परंतु एक भगवंताचा स्वभाव आहे, घेतल्याशिवाय ना देव कुणाचा फुकट काटाही काढत नाही. बरोबर आहे देवाचं. घेतल्याशिवाय कधी कुणाचं काम करत नाही देव. सांगेल तुम्हाला भगवंताचा लहान मुलीचा प्राण सखा नाव आहे सुदामजी. सुदामजींना सोन्याचं नगर दिलं कोणी? देवाने. परंतु अगोदर घेतलं काय? मुठभर पोहे. भगवंताने अगोदर मुठभर पोहे घेतले आणि नंतर सोन्याचं नगर दिलं. विठाल 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 भगवंत घेतल्याशिवाय काहीही देत. घेसी तेव्हा देसी अशी आजची उडाल. अशी आजची उडाल. अशी आजची उडाल. घेसी तेव्हा देसी घेसी तेव्हा देसी ऐसे असं तो उदार. देवाचा स्वभाव आहे, घेतल्याशिवाय कुणाला देत नाही. सांगेन तुम्हाला, अशी एक स्त्री होती. कोण? एक स्त्री होती. त्या स्त्रीचे स्त्री भजन करायची. ते 5 पती सुद्धा भजन करायचे नवल नाही. त्या 5 पतीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. अशा 5 पतीची एक सौभाग्यवती स्त्री. नाव तिचं, नाव काय तिचं? द्रौपदी माता. अरे देव तिच्यासाठी रडते, ती देवासाठी रडते नवल नाही. भगवान परमात्मा तिच्यासाठी रडतोय. द्रौपदी देवाचं नामस्मरण करते नवल नाही. देव तिचं नामस्मरण करतोय. देवाच्या तोंडामध्ये एकच नाम असायचं, द्रौपदी द्रौपदी द्रौपदी. देवाच्या तोंडात फक्त द्रौपदी द्रौपदी नामस्मरण असायचं. सगळं विश्व त्याचं भजन करतंय आणि हा बिचारा द्रौपदी मातेचं भजन करतोय.
उद्धवजी एक दिवस म्हटले, देवा हो देवा, देवा सख्खी बहीण सुभद्रा सोडली आणि मानलेल्या बहिणीचं भजन करत असतात. उद्धवजी सांगेन तुम्हाला एखाद्या दिवशी. असा एक दिवस आला की भगवान परमात्मा उद्धवजीला घेऊन ना सुभद्रेच्या महिलाकडे गेले. सुभद्रा माता मेकअप करत होत्या का मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं. देवाची बहीण आहे, तुम्हाला वाटलं का तुम्हीच मेकअप करता? नाही, पण तुम्ही माझ्या गावचा तुम्ही असे नसणार आहेत. देवाची बहीण मेकअप करत होती. मेकअप करत असताना देव आले. म्हणे, सुभद्रा जेवण्याकरता करतेस का काही? म्हणे, देवा तुम्ही अगोदर आला असतात ना नक्की केलं असतं, पण आता मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय ना, मग तुम्ही टेबलावरती ठेवलेले फळं खा. म्हणे ठीक आहे. देवालाही तेच पाहिजे होतं. देवालाही तेच पाहिजे होतं. देव गेले टेबलावरचं एक सफरचंद घेतलं. एका सफरचंदाचे ना 2 भाग केले. 2 भाग केले. एक भाग उद्धवजींना दिला, एक भाग स्वतःकडे ठेवला. आणि जो स्वतःकडे भाग आहे ना त्याचे परत 2 भाग करायला लागले. कोण? भगवान. 2 भाग करत असताना देवाने सफरचंद नाही कापलं, स्वतःची करंगळी कापली. त्यावेळेस उद्धवजी म्हणतात, देवा काही कळतं की नाही? अहो फळ कापायला सांगितलं होतं, करंगळी नाही. या देवाला काहीच कळत नाही. असं म्हणण्याचा अधिकार कोणाला असतो? एका खऱ्या भक्ताला. उद्धवजी म्हटले, देवाला काहीच कळत नाही. सुभद्रा आली, थांब देवा मी चिंदी घेऊन येते. चिंदी सापडण्याकरता गेला सुभद्रा माता. चिंदी सापडण्याकरता गेला. अख्खा मेहेल सापडला. अख्खा मेहेल सापडला, पण चिंदी सापडत नव्हती. मला सांगा, जगाच्या मालकाची बहीण आहे, साड्याची कमी असेल का? नाही. खूप साड्या होत्या त्यांच्याकडे, परंतु कपाटाकडे जात नव्हत्या, इकडून इकडंच कट मारायच्या. चिंदी सापडत होत्या तेवढ्यामध्ये भगवान म्हटले, उद्धवजी चला आपण द्रौपदीच्या घराकडे जाऊ, जवळच द्रौपदीचं घर आहे. म्हणे ठीक आहे देवा. द्रौपदीच्या घराजवळ गेले. त्यावेळेस द्रौपदी माता काय करत होत्या? देवाचं भजन करत होत्या. तुळशीला पाणी घालत होत्या आणि श्री गोविंदाचं भजन करत होत्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. द्रौपदी माता श्रीकृष्णाचे भजन करत होत्या. देव आले. देवाला पाहिलं, एवढा आनंद झाला. पण पाहिलं की देवाच्या बोटाला काहीतरी लागलंय. कोणी पाहिलं? द्रौपदी मातेने पाहिलं. हातामधले पूजेचं जे ताट आहे ना ते खाली पडलं. खाली पडलं. देवाकडे गेला, देवा हे काय लागलं? डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकडून साडी फाडली आणि द्रौपदी मातेने देवाला चिंदी बांधली. चिंदी बांधी ते गा द्रौपदी. जय हो. चिंदी बांधी ते गा द्रौपदी. चिंदी बांधी ते गा द्रौपदी. जय हो जय हो. चिंदी बांधी ते ओ हरीचा बोटाला
कुणाच्या बोटाला चिंधी बांधली. त्यावेळेस उद्धवजी काय म्हणतात, द्रौपदी अगं शास्त्र माहीत नाही का? अगं डोक्यावरचा पदर सौभाग्यवतीने स्त्रीने खाली घ्यायचा नसतो. कोण म्हणते असं? उद्धवजी. सौभाग्यवती स्त्रीने डोक्यावरचा पदर खाली घ्यायचा नसतो, नाहीतर आपल्या सौभाग्याला धोका असतो. द्रौपदी माता सुंदर असं उत्तर देतात, उद्धवजी सांगू का तुम्हाला, माझं सौभाग्य टिकवायचं आहे का नाही टिकवायचं हे ज्याच्या हातात आहे ना त्याच्या हाताला चिंधी बांधली आहे मी. कोण म्हणतंय? द्रौपदी माता. आणि खरं सांगते उद्धवजी, मी नाही फाडली चिंधी. भगवान म्हणतात, द्रौपदी माझ्या समोर चिंधी फाडली आहे तू, म्हणते चिंधी फाडली नाही. द्रौपदी माता सुंदर असं वर्णन करतात, सुंदर असं उत्तर देतात. या 4 ओळीमध्ये ना द्रौपदी मातेचा सुंदर असा भाव आहे, सांगेन तुम्हाला. द्रौपदी माता म्हणतात, भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर अधीर हो, धागे स्वयं मनात छोड़ भागे. ओ धागे है अभागे जो बड़े नहीं आगे, भगवान भाग तो उन्हीं के जागे रे जो तेरे उंगलियों पे लागे. सांगू का देवा, मी वस्त्र फाडलं नाहीये, पण ज्यावेळेस तू आलास तुझ्या बोटाचं रक्त पाहिलं कोणी? माझ्या साडीमधल्या धाग्यांनी. माझ्या साडीमधले काही धागे ना तुझ्या बोटाला येऊन लागले, आणि जे तुझ्या बोटाला येऊन लागले ना ते भाग्यवान ठरले, जे माझ्याकडे राहिले ना ते बिचारे अभागी ठरले. कोण म्हणतंय? द्रौपदी माता. आणि सांगू का देवा, या धाग्याचं काय घेऊन बसलास? भगवान यदि काम आवे आपके, यदि काम आवे आपके तो काट दूं न सको. ये तो रेशम के धागे हैं, वो भी साधारण, ना दुल्हे के जोड़े हैं ना दुल्हन के वागे हैं. कोण म्हणते? द्रौपदी माता. देवा या धाग्याचं काय घेऊन बसलास रे? तुझ्या जर कामाला यायचंय ना तर हातामधल्या नसा काढून तुझ्या गोटाला गुंडाळतो आम्ही. एवढा भाव कुणाचा असेल तर द्रौपदी मातेचा आहे. त्यावेळेस द्रौपदी मातेने भगवंताला चिंधी बांधली. कधी? त्यावेळेस. आणि ज्यावेळेस द्रौपदी मातेवरचं वस्त्रहरणाचं संकट आलं होतं ना, 5 पती समोर होते उभा, परंतु द्यूतामध्ये ना सगळं हरले होते. द्रौपदी मातेला ही पणाला लावलेलं होतं. 5 पती समोर होते पण खाली माना घातलेल्या होत्या. भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, रती महारथी होते, परंतु कोणी द्रौपदी मातेचं वस्त्रहरण रोखवत नव्हतं, त्यांची लाज राखत नव्हतं. द्रौपदी माता म्हणतात, तुमच्या कुरुवंशाची कुळवधू मी, तुमच्या कुळाची कुळवधू, माझं रक्षण करा, माझी लाज राखा. परंतु कुणीही मानावर केलं नाही. द्रौपदी मातेला कळून चुकलं की अरे या जगामध्ये देवाशिवाय दुसरं कुणीच नाही आहे आपलं. वरती हात केले आणि देवाचा धावा सुरू केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया, वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. देवाने द्रौपदी मातेला 999 साडे पुरवल्या, पण घेतलं काय? चिंधी बांधून. मला सांगायचं काय, भगवान घेतल्याशिवाय कोणतंच काम करत नाही. मग प्रश्न पडेल तुम्हाला, आणि प्रश्न पडायलाच पाहिजे, कारण प्रश्न पडल्याशिवाय कीर्तन समजत नाही. प्रश्न पडला की नाही तुम्हाला? बोलत नाही. प्रश्न पडला की नाही? प्रश्न जाऊ दे बाई, प्रश्न पडायलाच पाहिजे. प्रश्न पडल्याशिवाय ना कीर्तन समजत नाहीये. मग प्रश्न पडला असेल तुम्हाला की देव घेतल्याशिवाय कुणाच्या घरी काम करत नाही ना, मग नाथांच्या घरी राबलाच कसा? त्याचं पण एक उत्तर आहे, सांगते. भानुदास महाराज कोण? एकनाथ महाराजांचे पूर्वज.
भानुदास महाराजांनी एकदा देवावरती उपकार केला होता ना. देव म्हटले होते, भानुदास महाराज तुमच्या कोणत्या ना कोणत्या पिढीमध्ये तुमच्या घरी चाकरी करेल, तेही कारण आहे. आणि एवढीही भगवंताची भक्ती केली कोणी? एकनाथ महाराजांनी, की त्यांच्याच घरी त्यांच्याच कुळामध्ये देवाला चाकरी करावी लागली. अधिकार केवढा नाथांचा, जगाचा मालक त्यांच्या घरी राबला. विढाला अशा नाथांच्या जीवनामध्ये आणखी काय पाहायला भेटतंय तर त्रिवेणी संगम. 3 गुण संपन्न असणारे माझे नाथबाबा. नाथबाबा शांत होते, नाथबाबा श्रीमंतही होते आणि नाथबाबा संतही होते. कुणी शांत असतंय तर श्रीमंत नसतंय, कुणी श्रीमंत असतं तर संत नसतं आणि संत असतं तर शांत नसतं. पण सांगू का, 3ही गुण ज्यांच्याकडे पाहायला भेटतात ना, असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथबाबा शांत कसे होते सांगेन मी तुम्हाला. अरे आपल्या पत्नीच्या पाठीवरती आपल्या डोळ्यासमोर एखादा परका व्यक्ती बसतोय, काय अवस्था झाली असेल नाथांची. पण नाथबाबा म्हणतात, गिरिजा तुझ्या पाठीवरती आज खूप मोठी जबाबदारी आली आहे. गिरिजा काकी म्हणतात, मला या पाठीला ना 4 लेकरं सांभाळायची ताकद आहे. सांगायचं काय, एवढी शांतता नाथामध्ये की स्वतःच्या पत्नीच्या पाठीवरती स्वतःच्या डोळ्यासमोर एखादा परका व्यक्ती बसतोय तरीही नाथबाबा शांततेने बोलतायत. किती शांत नाथबाबा. नाथबाबा गोदावरी नदीमध्ये दररोज स्नान करण्याकरता जायचे. सांगेन मी तुम्हाला, गोदावरी नदीमध्ये स्नान करण्याकरता जायचे. आणि एक दिवस असा झाला की एक दृष्ट व्यक्तीचा, दृष्ट बुद्धीचा एक यवन, एक मुसलमान गोदावरी नदीच्या शेजारी एक चिंच होती, त्या चिंचावरती बसला. ज्यावेळेस नाथबाबा स्नान करून आले ना, तो यवन, तो मुसलमान पान खाऊन नाथांच्या अंगावरती थुंकला. अंगावर थुंकला, परंतु नाथबाबा काहीही बोलले नाही. परत फिरले, गोदावरी नदीमध्ये स्नान केलं आणि रिटर्न आले. आल्याच्या नंतर परत यवन अंगावर थुंकला. परत नाथबाबा गेले आणि गोदावरी नदीमध्ये स्नान करून परत आले. परत यवन थुंकला. असं 1-2 वेळेस नाही, 108 वेळेस यवन अंगावर थुंकला. नाथबाबा 108 वेळेस गोदावरी नदीतून स्नान करून आले. हरला कोण असेल? नाथबाबा नाही, मुसलमान हरला. तोंडाला जखमी झाल्या, खाली उतरला. नाथबाबा क्षमा करा, मला चूक झाली माझी, तुमचा अधिकार नाही समजू शकलो मी, क्षमा करा मला. नाथबाबांनी काय केलं असेल? प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. अंगावरी केला. नाथबाबांनी काय केलं असेल, त्याला हृदयाशी लावलं आणि बाळा सांगितलं, बाळा तुझी काही चूक नाहीये, तू तर माझ्या पुण्याचं काम केलंस. अरे आज जर 108 वेळेस अंगावरती नसतात थुंकला तर गोदावरी मातेचं दर्शन, त्यांचं स्नान आज घडलंच नसतं. मला तुझ्या कारणाने मला त्यांचं स्नान भेटलंय. त्याला उचललं, हृदयाशी लावलं, प्रसाद दिला आणि मुक्त केलं. सांगायचं काय, एवढी शांतता कोणामध्ये असेल तर नाथबाबांमध्ये. कोणाला जमेल का हो?
स्वतःच्या अंगावर थुंकल्यानंतर त्याला जवळ घेणं नाही जमणार. परंतु नाथांना ते जमलं. नाथ बाबा शांत होते. मग नाथ बाबा श्रीमंत कसे होते तर सांगेन तुम्हाला. नाथ बाबा श्रीमंत कसे होते. नाथांच्या घरामध्ये देवाला दररोज पुरणपोळीचं नैवेद्य खायला असायचं. स्वतः जेवढा खायचे ना तेवढा देवाला वाढायचे. मला सांगा आपल्या इथं देवाला खाण्याकरता किती नैवेद्य असतो सांगा ना महिला मंडळ. देवाला खायला किती नैवेद्य असतो. तळ हाता एवढा. त्या तळ हाता एवढा नैवेद्यावरती थोडीशी कुरवडी, थोडीशी भजे, एक बोट आमटीचं, थोडासा भात आणि देवापाशी ठेवायचा. पण नाथांच्या घरी आणि स्वतःला खायला किती असतो ताटभर असतं की नसतं. नाथांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. सांगेन मी तुम्हाला. नाथबाबांकडे प्रॉपर्टी होती, धन होता, गाडी बंगला होता म्हणून नाथबाबा श्रीमंत नव्हते. ते तर होताच, परंतु नाथबाबा मनाने, ध्यानाने, भक्तीने आणि भावाने श्रीमंत होते. सकळ संत माझी राधा सकळ संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सांगेल सगळ्या संताचा राजा जर कोण असेल तर एकनाथ महाराज. नाथ बाबा संत कसे होते सांगेन तुम्हाला. सुरुवातीला सांगितलं जगाचा मालक त्यांच्या घरी राबला, तसे संत माझे नाथ बाबा. आणि सांगेल संत कसं असावं. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संत कसं असावं. संत तोची जाना जगी दया क्षमा त्याच्या अंगी. असे संत कोण असतील तर नाथ बाबा. आणि अशा संताकडे नाथ बाबांकडे एक व्यक्ती आलाय. नाथ बाबा आम्हाला आमची आवड पूर्ण करायची, परंतु आवड पूर्ण होत नाही. काय करावं. नाथ बाबा म्हणतात बाबा तुझी आवड पूर्ण करायची ना, अगोदर देवाला काय आवडतंय ना ते पहा. मग देवाला काय आवडतंय. अभंगाचं प्रथम चरण. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला जर काय आवडेल असेल ना तर नामस्मरण. तुम्ही म्हणताल का करावं नामस्मरण? सांगेन मी तुम्हाला. नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. पर्वता एवढं पाप तुम्ही करा, परंतु एकदा जर देवाचं नाम घेतलं ना तर पर्वता एवढं पाप जळण्याची ताकद जर कुणामध्ये तर नामस्मरणामध्ये. घेताना विठोबाचे पापाचे. आहे का? गवताची गंज माहिती आहे ना तुम्हाला? गवताची गंज माहिती आहे ना? मग गवताची गंज जाळत असताना त्याला जाळायला किती काड्याच्या पेट्या लागतात? तृण अग्नी मिळे समरस झाले तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जप्त हरी. आहे का? महाराजांसाठी टाळी वाजवा बरं. खूप छान वाजवतात महाराज, छान वाजवतात. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जप्त हरी. आहे का? एका ती गवताची गंज जळायची असेल त्याला किती काड्याच्या पेट्या लागतात? किती काड्याच्या पेट्या लागतात? तर काड्याच्या पेट्या नाही, काड्याच्या पेट्यामधली एक काडी लागते. एक काडी जर लावली तर अख्खी गंज जळून जाते. त्याचप्रमाणे पर्वत एवढं पाप केलं आणि त्या पर्वत एवढ्या पापाला जर हरिनामाची एक काडी लावली ना तर अख्खं पाप जळून जायची ताकद कशामध्ये? तर नामस्मरणामध्ये. म्हणून नामस्मरण करावं. हरिपटात सांगितले ज्ञानदेवा पुसे गगना हुनीवाड, ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना हुनीवाड नाम आहे. आकाशापेक्षाही उंच काय असेल तर ते नाम आहे. नामाची ताकद मी सांगेल तुम्हाला, परंतु नामाचं महत्त्व सांगण्याकरता तुम्हाला रामायणाकडे घेऊन जाईल. खरं सांगू का? जिथे भावाभावाचं प्रेम एकत्रित येतं ना तिथं रामायण घडते. पण जिथे भावाभावाचं भांडण एकत्रित येतं, अपवाद घडतात ना तिथं नक्कीच महाभारत घडतं. भावाभावानी प्रेम कसं करावं ना हे या रामायणातून शिकावं. ऐका, रामायण फार सुंदर आहे. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम पे माने. हे राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम सिया राम जय राम.
रामायण फार सुंदर आहे. रामायण मधला प्रसंग आहे ज्यावेळेस सीतामय्याचं हरण झालं त्यावेळेस सीतामय्याचं हरण कोणी केलं? रावणाने केलं. पण ज्यावेळेस त्यांचं हरण झालं ना त्यावेळेस लक्ष्मण भैया आणि रामजी दोघेजणी त्यांना सापडण्याकरता चालले. दोघेजण सापडण्याकरता चालले परंतु आडवे आले हनुमंतराय. राम प्रभू तुमच्यासोबत मीही येणार. चला दोघे तिघेही चालले. काही वानर सोबत घेतली. जात असताना त्यांना एक समुद्र एक सागर आडवा आला. रामप्रभूंना समजलं की अरे या सागराच्या पलीकडे लंका आहे आणि त्या लंकामध्ये माझी सीता आहे. परंतु लंका सागर कसा पार करावा, लंकेकडे कसं जावं. परंतु खरं सांगते एवढे वानर होते ना त्या वानरामध्ये 2 वानर असे होते की त्या वानराच्या हातून दगड तरत होते. त्या वानराच्या हातून दगड तरत होते आणि दोघे जणी दगड तारण्याचा प्रयत्न करत होते. वानर दगड आणून देत होते. सेतू बांधण्याला सुरुवात केली. रामप्रभूंनी सांगितलं सेतू बांधायचा आहे म्हणून ते 2 जे वानर होते ते सेतू बांधत होते. बाकीचे वानर त्यांना दगड आणून देत होते. सेतू बांधला परंतु 2 वानराला काय झालं? गर्व झाला. म्हटले अरे एवढे वानर आहेत परंतु एवढ्या वानरामध्ये ना आपल्यालाच दगड तरायला येतात. गर्व झाला. रात्रीमधून काय झालं माहिती आहे? रात्रीमधून सागरामधल्या देवमाशाने ना तो सेतू खाऊन घेतला. उद्या पाहतात तर सेतूही नाही आणि दगडही नाही. परत हनुमंतरायांनी एका दगडावरती रा काढलं, दुसऱ्या दगडावरती मग काढलं. दोन्ही दगड जुळवले आणि पाण्यामध्ये सोडले. परत सेतू तयार केला. लंकेमध्ये बातमी गेली अरे राम नावाने दगड तरली. लंकेमधले राक्षस आहेत ना ते म्हटले अरे रामाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, रामामध्ये किती असेल. मग काय केलं? काही जण सुटा इथून आपलं काही काम नाही, जर राम आला तर मारून टाकेल आपल्याला. काही जण पळून गेली, काही जण तर मरून पडली. रावणाला विचार पडला अरे सगळेजण असेच मरून पडले, कोणी पळून गेलं तर माझी रक्षा कोण करणार. कारण त्याला माहीत होतं रामाच्या हाताने माझा वध होणार आहे. माझी रक्षा कोण करणार. म्हणून सांगितलं राक्षसांनो पळू नका, घाबरू नका. त्याच्या नामाने दगड तर देत ना, माझ्या हातून दगड तरून दाखवतो. चला सागराजवळ गेले. सागराजवळ गेल्याच्या नंतर एक दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला, डबकन बुडून गेला. दुसराही टाकला, तोही डबकन बुडाला. तिसरा घेतला, त्याच्या कानापाशी ना काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं, दगड पाण्यामध्ये सोडला. काय आश्चर्य, रावणाच्या हातून दगड तरला. रावणाच्या हातून दगड तरला. रावणाच्या हातून दगड तरला. सर्व राक्षसांना आनंद झाला. अरे रावण महाराजांच्या हातून दगड तरला. एक जिकडे बघाव तिकडे एकच चर्चा, त्यांचा जय घोष, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. ही बातमी कळली मंदोदरी मातेला. खरं सांगू का, मंदोदरी माता कशा पतिव्रत आहेत. मंदोदरी माता रावणाची पत्नी होत्या, पण कशी पतिव्रता होत्या सांगते मी तुम्हाला. आपण गळ्यामध्ये सोनं घालतो ना, गळ्यामध्ये सोनं घातल्याच्या नंतर त्या सोन्यामध्ये मळ असतोय आपण घातल्यानंतर. परंतु ज्यावेळेस मंदोदरी गळ्यामध्ये सोनं घालतात ना त्यावेळेस ज्यावेळेस ते सोनं घालतात त्यावेळेस त्या सोन्यामधला मळ खाली निघून जातोय. एवढ्या मोठ्या पतिव्रता कोण असतील तर मंदोदरी माता. मंदोदरी मातेला कळलं. मंदोदरी माता म्हणतात स्वामी महाराज तुमच्या कर्तृत्वावरती, तुमच्या धनावरती, तुमच्या बलाढ्यावरती पूर्ण विश्वास मला आहे, पण मला वाटत नाही तुमच्या हातून दगड तरतील. खरं सांगा दगड कसे तरले. त्यावेळेस रावण म्हणतो तुला सांगतो, कुणाला सांगू नको. असंच असतं, तुला म्हणून सांगते कुणाला सांगू नको, पण सगळ्या गावाला येडा आणत असते. तुला सांगतो कुणालाही सांगू नको. म्हणे ठीक आहे स्वामी सांगा मला. म्हणे अगं राम नावाच्या भीतीने सर्वजण भरून पडायला लागली, कुणी पळून जायला लागली. त्याला धीर देण्याकरता मी समुद्राजवळ गेलो, पण माझ्या हातून दगड तरला नाही. म्हणून मी एका दगडाच्या कानामध्ये म्हटलं तुझा तरला नाही तर तुला रामाची शपथ सांगू का. रामाच्या शपथीमुळं, रामाच्या नामामुळं रावणासारख्या राक्षसाच्या हातून दगड तरला.
सांगायचं काय? रामाची ताकद. एक वेळेस प्रश्न पडला कोणाला तरी, राम मोठं की राम नाम मोठं? खरं सांगून जाते, राम मोठा तर आहेच, परंतु रामापेक्षा रामाचं नाम मोठं आहे, म्हणून नामस्मरण केलेलं देवाला आवडते. पण खरं सांगू का, आपण नामस्मरण कसं करतोय? नामस्मरण करतो पण मनामध्ये भाव नसतो, फक्त नामस्मरण करत असतो. वाद बदलला की भक्ती बदलते, वार बदलला की देव बदलतो, आणि देव बदलला की भक्ती बदलते. सांगेन, सोमवार आला की आपण कोणत्या देवाची भक्ती करतोय? सोमवार आला की महादेवाची भक्ती. शिव भोळा चक्रवर्ती, जय हो. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, रात्री पाय माझे, शिव भोळा चक्रवर्ती पाय माझे, शिव भोळा चक्रवर्ती, रात्री पाय माझे, शिव भोळा चक्रवर्ती पाय माझे, रात्री पाय माझे, बाजे घलता बजा, बाजे घलता बजा, बाजे सोमवार आला की महादेवाची भक्ती. सारे जग काहे ओ रखवाला, हा मेरा भोला है जग से निराला. भंगोला 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 भंगोला. सोमवार आला की महादेवाची भक्ती. शिवजींची भक्ती कधी? सोमवारी. मग सोमवारही गेला, सोमवार गेला की मग मंगळवार आला, मंगळवार आला म्हणून देव बदलला, म्हणून देव बदलला की माणूसही बदलला. माणूस लगेच कशाची भक्ती करतोय? अनादि निर्गुण. मंगळवार आला की महाभगवतीची भक्ती. मंगळवार गेला मग आला बुधवार, बुधवार आल्यानंतर भोलावा विठ्ठल, बहावा विठ्ठल, भोलावा विठ्ठल, बहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. बुधवार आला की श्री विठ्ठलाची भक्ती. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल, जीवे भावे. बुधवार गेला मग आला गुरुवार, गुरुवार आल्यानंतर दत्ता दिगंबरायाची भक्ती. गुरु हा संत कुळीचा गुरुवार गेला, गुरुवार आला की आपण दत्ता गुरुरायांची भक्ती करतो. गुरुवार गेला मग आला शुक्रवार, शुक्रवार आला की मग काय? महाभगवतीची भक्ती. आई भवानी तुझ्या कृपेने दारच भक्ताला, अगं महिमा तुझी माऊली मारे संकटाला, कृपा करी माता करी, अगं मी तोडा प्रसाद, आई कृपा करी
शुक्रवार झाला, शुक्रवार आला की महाभगवतीची भक्ती. मग शनिवार आला, शनिवार आले शिव भोळा चक्रवर्ती चरण चरण हनुमंता चरण चरण हनुमंता चरण चरण हनुमंता चरण चरण हनुमंता काय भक्तीच्या गावाचा 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 शनिवार आला की हनुमंतरायाची भक्ती. मग शनिवारही गेला, मग आला रविवार. अहं वाग्या सोहम वाग्या रविवार आला की खंडोबाची भक्ती. मागा ठेका वाजे मला जमलं असं संभळलं रविवार गेला, मग परत सोमवार आला, सोमवार आला की परत शिवजींची भक्ती. असं वार बदलला की देव बदलतो आणि देव बदलला की भक्ती बदलते. पण देवाला अशी भक्ती आवडत नाही आहे. देवाला काय आवडतं? जो मनाभावातून भक्ती करतो ना, तो माझ्या भगवान परमात्म्याला आवडतोय. सांगेन मी तुम्हाला, जशी देवाची आवड आहे ना, तशी प्रत्येकाची आवड वेगळी आहे. लहान लेकराची आवड काय? लहान लेकराची आवड आहे खोड्या करणं. मी म्हणते का नाही आवडणार त्यांना खोड्या करायला? जगाच्या मालकाने खोड्या केल्या हो, म्हणून यशोदा मातेला म्हणावं खोड्या नको करू माझे बाबा, जय हो. खोड्या नको करू माझे माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा. लहान लेकराची आवड आहे खोड्या करणं. फार चॅप्टर असतात ते. दोघे जण शाळेत जात होते, छोटे छोटे होते. शाळेमध्ये जात असताना एकाच्या आईने त्याला चॉकलेट खाण्याकरता पैसे दिले, परंतु रस्त्यामध्ये पैसे पडले. ते काढणारे त्याला शाळेत जायला उशीर झाला. गुरुजी म्हटले, अरे पिंट्या, शाळेत जायला उशीर कसं काय झाला? तो म्हटला, गुरुजी, माझ्या मम्मीने आज मला 5 रुपये दिले होते. कशाला? चॉकलेट खायला. ते पैसे खाली पडले, मी सापडत होतो म्हणून मला उशीर झाला. दुसऱ्याला विचारलं, तुला उशीर का झाला? गुरुजी, याच्या आईने याला पैसे दिले होते. म्हणे, हो, त्याच्या आईने दिले होते. तुझं काय झालं? त्याच्या आईने त्याला पैसे खाण्याकरता दिले होते. त्याचे 5 रुपये खाली पडले रस्त्यावरती, आणि त्या 5 रुपयावरती ना मी पाय देऊन उभा होतो. मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मला पण जाता येत नव्हतं. विठाला विठाला. लहान लेकरांची आवड आहे खोड्या करणं. म्हातारा बायांची आवड आहे भांडणं करणं. देवाने सुंदर असा देह दिलाय कशासाठी? भजनासाठी. त्याचा उपयोग म्हाताऱ्या बाया भांडण्यासाठी करतात. आपल्या गावच्या नाही, दुसऱ्या गावच्या. तुम्ही फार चांगले आहात. म्हातारा बाया भांडकुदळ असतात. म्हाताऱ्या बायांची आवड आहे भांडणं करणं. मग महिलांची आवड काय आहे? सोनं. त्याला सोनं आवडतं, नवीन साडी घालायला आवडते. सांगते, एक टाईम आपल्या बायांना एक टाईम दिवाळीला साडी घ्यायच्या नाही, परंतु संक्रांत जवळ आली की पप्प्याचा बाप साडी घेऊन द्या, नक्कीच घेऊन द्या साडी.
महिलांची आवड आहे सुंदर साडी घालणं, सोनं आवडतं त्यांना. तशी प्रत्येकाची आवड वेगळी, तशी देवाची सुद्धा आवड आहे काय, नामस्मरण करतं. परंतु आणखी काहीतरी आवडते देवाला. काय आवडतं? अभंगाचं दुसरं चरण. तुळशी माळ गळा गोपीच्या संगतीला. तुळशी माळ गळा गोपीच्या संगतीला. माळ आहे ना, तो देवाला आवडतो आहे का. तुम्ही गळ्यामध्ये सोनं घातलं ना, तर चोरांची नजर तुमच्यावरती असेल. काय, गळ्यामध्ये सोनं घातलं तर चोरांची नजर तुमच्यावरती असेल, पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली तर विश्वाच्या मालकाची नजर तुमच्यावरती असेल. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करावी, चंदनाचा भाळावरती टिळा लावावा, मनामध्ये संतांविषयी प्रेम असावा, आणि देवाला हेच आवडतं. आणखी काय आवडतं देवाला? आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी, साधन निर्धारी आणून आहे. ऐका, जन्माला आलात ना, एकदा तरी पंढरपूरची वारी करा. संतांनी सुद्धा सांगितले, पंढरीसी जारे आल्यानो संसारा आणि दिनाचा सोयरा पांडुरंग. जन्माला आलात, संसारात आलात ना, तर पंढरपूरची यात्रा करा. या संसारात राहून काय भेटणार आहे? दुःखरूप संसार आहे हा. म्हणून जन्माला आला तर पंढरपूरची यात्रा करा, देवाचं मुख पहा. ज्या दिवशी देवाचं मुख पाहताल त्या दिवशी तुमचं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाचं मुख पहा. आणि जो आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करतो ना, तो देवाला आवडतो. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वजणांनी उंच हात करा, हात वरती करा. विठोबा रुखुमा देवाला काय आवडतं? तर जो नामस्मरण करतो, ज्याच्या मनामध्ये संतांविषयी प्रेम आहे, ज्याच्या भाळावरती चंदनाचा टिळा आहे, ज्याच्या मनामध्ये संतांविषयी प्रेम आहे आणि ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्याच्या जीवनामध्ये आहे ना, तो देवाला तर आवडतो. परंतु देवाला आवडतो, पण जगामध्ये, भारतामध्ये तो वंदनीय ठरतो अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी ऐसा जात नेम, एका जनार्दनी
छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ की जय, बापाचा बाबा Thank you.